अगदी खुसखुशीत आणि खमंग ओरिजिनल शेगाव कचोरी सारखी शेगाव कचोरी कशी बनवायची तेच आज बघूयात। कृतीमध्ये दिल्याप्रमाणे पीठ मळून घेतलंय। मग 1 चमचा धने, बडीशोप आणि जिरं चांगलं भाजून मिक्सरमध्ये जाडसर दळून घ्यायचंय। मग त्याच मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 मिरच्या आणि 1 ते 1.5 इंच आलं घालून पाणी न टाकता मिक्सरला बारीक करून घ्यायचे। त्यानंतर आता मेन मसाला बनवायला घेऊयात। एका पॅन मध्ये तेल गरम करून घेतलंय। त्यामध्ये मोहरी, जिरं आणि जे हिरवं वाटण बनवलं होतं ते घालून थोड्या वेळ परतवून त्यामध्ये धने, जिरे, बडीशोप याची पावडर घालून त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला आणि चवीनुसार साखर टाकायची। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। थोडंसं बेसन पीठ भाजून घ्यायचं, त्यानंतर तेही ॲड करायचं आणि मसाला छान परतवून घ्यायचा। त्यानंतर अर्धा लिंबू पिळायचा आणि थोडं थोडं पाणी घालून याला 2 ते 5 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे, गॅस बंद करून। आता मसाला इथे छान रेडी झाला आहे। त्याचे मी असे गोळे बनवून घेतले आहे, म्हणजे भरायला सोपं पडेल। त्यानंतर अशी पारी बनवून त्यामध्ये मसाला भरायचा आहे। मसाला व्यवस्थित पॅक भरायचा आहे, जेणेकरून तो बाहेर निघायला नको। मग हलक्या हाताने याला हळूहळू लाटून घ्यायचंय अँड मेक शुअर तेल जास्त गरमही नको आणि गारही नको, मीडियम फ्लेमवर याला छान तळून घ्यायचं आहे। छान असा रंग आला पाहिजे। आणि कचोरी सोबतच मी इथे मिरचीही तळून घेतली, कारण कचोरी सोबत मिरचीच छान लागते है ना।